तर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात होईल। एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीनं निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी रिंगणात आहेत। बहुमत असूनही भाजपनं या निवडणुकीत सावध पवित्रा घेतलाय। उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवाराचा विजय निश्चित आहे, परंतु एकही मत नाकारलं जाणार नाही याची काळजी घ्या असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी खासदारांच्या कार्यशाळेदरम्यान केल्याची माहिती सूत्रांनी माझ्याला दिली आहे। आम्हाला मराठा म्हणूनच 50%च्या आत ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागने यांनी केली आहे। मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर निघाला, त्याचा मी स्वागत करतो। मात्र या जीआरचा मराठा स्पेशल उल्लेख असलेल्या मराठा समाजाला फायद्याचं नाही। ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत अजून निघतायत त्यांचाच फायदा आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा। मात्र आमची लढाई आता आम्हीच लढू। मराठा म्हणून आम्ही 50%च्या ओबीसी मधूनच आरक्षण घेऊ अशी भूमिका सुनील नागने यांनी मांडलेली आहे। सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं तर ते टिकणार नाही, आम्ही अनेक वर्षापासून सांगतोय। म्हणून आमची नोंद मराठा आहे, आम्हाला मराठा म्हणून 50%च्या ओबीसी मधून आरक्षण हेच न्यायाचं होईल, अन्यथा आमच्यावर अन्याय होईल याचा सरकारनं गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे। सरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। सरकारच्या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। दरम्यान दुसरीकडे ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक बोलवण्यात आली असून दुपारी 4 वाजता बैठकीला सुरुवात होईल। परिणय फुके, बबनराव तायवाडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तर छगन भुजबळ बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहावं लागेल। 4 सप्टेंबरला नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावर बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन दिलं होतं। दरम्यान ओबीसी नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसींचं कोणतंही नुकसान होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी त्या जेआरमुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे। जर पात्र हा शब्द पूर्वी काढलेल्या जेआर प्रमाणे ठेवला असता तर आपण म्हणू शकलो असतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचा विरोध आम्हाला अजिबात नाही। मी कालही सांगितलं वडेट्टीवारांना, जरा बबनराव तायवाडे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारांनी घेतलं पाहिजे, किंवा एकदा वडेट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे, हे वडेट्टीवारांनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसीवर अन्याय होतो आहे। तर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। दरम्यान मागच्या मंत्रिमंडळ बैठकीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी बहिष्कार घातला होता, त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का आणि राहिले तर ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात नेमके काय मुद्दे उपस्थित करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या जीआर विरोधात छगन भुजबळ आक्रमक झाले असून ते सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहेत। 2 दिवसात मुंबई हायकोर्टात ती याचिका देखील दाखल करणार आहेत आणि या सगळ्या अनुषंगानं बैठकीमध्ये काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट, ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार सोडले तर सगळे आमदार शिंदेंच्या संपर्कामध्ये आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीआधी सगळ्यांचा पक्षप्रवेश होईल। शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी हा मोठा दावा केलाय। सगळे आमदार संजय राऊतांवर नाराज असल्यानं ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत। दसऱ्यानंतर ठाकरेंच्या आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होईल असं कृपाल तुमाने म्हणतायत। कृपाल तुमाने यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने आहे। काल संजय राऊत बोलले की एक धमाका दसरा मेळाव्यामध्ये पाहायला मिळेल, मात्र तुम्हीच धमाका द्यायच्या तयारीमध्ये, काय नेमका धमाका असणार आहे? आम्ही धमाका देणार आहोत। त्यांच्या पक्षातले 2 आमदार सोडून उर्वरित सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि बीएमसीचे जे आता त्यांचे आमदार आहेत त्यापैकी 80% आमदार हे आमच्या संपर्कात आहे। आम्ही दसरा मेळावा आमचा झाला
की दसऱ्या वेळा होता लगेच आम्ही मुहूर्त काढू त्यांचा आणि सर्वांना पक्षप्रवेश करू. खतखत आहे म्हणून ते येत आहे. असं नाही आहे, त्यांच्या पक्षामध्ये नाराजी, प्रचंड नाराजी आहे आणि ती संजय राऊतांबद्दल आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष डुबवला, आम्हा लोकांना सुद्धा नाईलाजास्तव आमचा वेगळा गट यासाठी स्थापन करण्यात आला की त्यांनी कधी आम्हाला न्याय दिला नाही. त्या संजय राऊतामुळे ज्या पक्षाचा संपूर्ण सत्यानाश होता ते उद्धव साहेबांनी समजायला पाहिजे. खरंच म्हणजे दसरा मेळाव्यानंतर त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश देखील होणार आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. यावर्षी देखील सभेत गोंधळ होणार हे जवळपास निश्चित आहे. सध्या गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा असला तरी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत मी व्यासपीठावर जाणार नाही अशी भूमिका गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी घेतली आहे. तर सध्या गोकुळचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ आहेत. नवीद यांनी शौमिका महाडिक यांना आपण महायुतीच्या संचालिका आहात त्यामुळे आपण व्यासपीठावर बसावं या संदर्भात विनंती केली आहे. मात्र असं असलं तरी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत मी व्यासपीठावर जाणार नाही अशी भूमिका शौमिका महाडिक यांनी घेतली आहे. त्यामुळे होणारी गोकुळची सर्वसाधारण सभा दरवर्षीप्रमाणे गोंधळात होणार निश्चित आहे. अहवालावरती महायुती म्हणून स्पेशली भाजप हा जर महायुतीचा सगळ्यात मोठा घटक आहे तर महायुतीच्या आमदारांचे आणि खासदारांचे फोटो नसल्याचं हा खेद माझ्या लोकांनी व्यक्त केलेला आहे. तर त्यामुळे मला वाटते की हे काही गोष्टी, हे मुद्दे, कारभाराचे काही शंकास्पद व्यवहार झालेले हे मान्य नसल्यामुळे मी उद्या स्टेजवरती बसत नाहीये. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरमध्ये धार्मिक मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची किरकोळ घटना घडली. गांधलीपुरा भागामध्ये अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक झाल्यानं मिरवणुकीत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तर या घटनेमध्ये 2 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दगडफेक केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात अंमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर 8 संशयितांना ताब्यात घेतलंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या शहरामध्ये तणावपूर्ण शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय. साताऱ्यात आयोजित 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं बुधवारी पुणे इथं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली. साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह यंदा वयाची 100 पूर्ण केलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस यांनी साकारलंय. या बोधचिन्हाचं अनावरण समारंभ बुधवारी आयोजित करण्यात आलाय. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या वतीनं 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं साताऱ्यात आयोजन करण्यात आलंय. मुंबई विभागातील सगळ्या शाळांना 2025-26 साठी UDIS प्लस प्रणालीतील शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती 20 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून ऑनलाईन सर्टिफाय करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयानं दिले आहेत. मुंबई विभागातील 5ही जिल्ह्यात मिळून सुमारे 44 लाख विद्यार्थी शिकत असून त्यांची अद्याप लाखोंची माहिती विविध टप्प्यांवर प्रलंबित आहे. आधार व्हॅलिडेशन अजून 1.19 लाख विद्यार्थ्यांचं बाकी आहे. सुमारे 1.33 लाख विद्यार्थ्यांची माहिती डेटा एंट्रीच्या स्वरूपात अपूर्ण आहे. तब्बल 3.91 लाख विद्यार्थी अजूनही ड्रॉप बॉक्समध्ये आहेत. तर सर्वात गंभीर बाब म्हणजे 9,54,000 विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झालेले नाही. त्यामुळे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाला अवघ्या 12 दिवसात डेटा अपडेट करण्याचं आव्हान असणार आहे. गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत प्रशासनानं ठोस पावलं उचलल्यानंतरही सातारा शहर इथे लेझर लाईट्स वापर केल्यानं 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गणपती आगमनाच्या पहिल्या मिरवणुकीपासून विसर्जनापर्यंत एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. प्रशासनाच्या प्रतिबंधक आदेशाचा भंग केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांनी शेकडो मोबाईल लंपास केलेत. या प्रकरणी काळा चौकी आणि डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी शनिवारपासून नागरिकांची गर्दी झाली होती. किमान 300हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याची शक्यता आहे. सोमवार सकाळपर्यंत पोलिसांनी 20 गुन्हे दाखल केलेत. विसर्जनासाठी शनिवार रविवारी गिरगाव चौपाटीवर गर्दी झाली होती. लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीतही झालेल्या गर्दीत शिरून चोरांनी अनेक मोबाईल चोरले. सध्या काळा चौकी पोलीस ठाण्यात 20पेक्षा अधिक मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. किमान 350हून अधिक मोबाईल गहाळ झाल्याचीही शक्यता आहे. गणेशोत्सवादरम्यान लावण्यात आलेल्या AI कॅमेऱ्यांची मुंबई पोलिसांना मदत झाली. गर्दीचं नियोजन आणि भुरट्या चोरांचीही ओळख पटवून देण्यात AI कॅमेरे यशस्वी ठरले.
विशेष म्हणजे 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान आझाद मैदानातील 27,000 मराठा आंदोलक लालबाग राजा परिसरात आल्याचंही एआय कॅमेरानं स्पष्ट केलंय. इतकंच काय तर दर दिवशी लालबागच्या राजाला होणाऱ्या गर्दीची नोंदही एआय कॅमेरांमुळे मुंबई पोलिसांना अचूकरित्या मिळत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 सप्टेंबरला लालबागच्या राजाच्या दर्शनाला सर्वाधिक गर्दीची नोंद दाखवण्यात आली आहे. पुनर्विकासाअंतर्गत अपात्र रहिवाशांना धारावी बाहेर घरं देण्यासाठी कांजूरमार्ग भांडूप येथील मिठागरांच्या जमिनींचा वापर केला जाणार आहे. मात्र तेथील जमिनींविरोधात न्यायालयात खटले दाखल असल्यानं या जागा मिळण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर या जमिनींसंबंधीची प्रलंबित आणि चालू न्यायालयीन प्रकरणं तसंच कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी राज्य सरकारकडून आता एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जमिनींसंबंधीची प्रलंबित आणि चालू न्यायालयीन प्रकरणं हाताळण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाअंतर्गत पहिल्यांदाच अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आलाय. बेकरी आणि हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात कृत्रिम रंगांचा वापर केला जातोय. यामुळे हृदयविकारांचं प्रमाण वाढत असून यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण देखील वाढलंय. या विरोधात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मोहीम सुरू केली असून कोरेगाव मतदारसंघातील सर्व हॉटेल आणि बेकरी मालकांची बैठक घेतली. या बैठकीत यापुढे कोणीही कृत्रिम रंग वापरणार नसल्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं हॉटेल आणि बेकरी व्यावसायिक चालक मालक उपस्थित होते. यावेळी आमदार महेश शिंदे यांनी या कृत्रिम रंगांच्या वापरांमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती वैज्ञानिक पद्धतीनं समजावून सांगितली. बेकरी व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिक फार मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम रंग हे जेवणामध्ये वापरले जात आहेत. त्या ॲझोडाईटचा वापर साधारणतः 7.5 लाख टन हा भारतामध्ये खाण्यासाठी होतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम रंग जर आपण खाणार असू तर निश्चित हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी सारख्या 12माही वाहणाऱ्या अनेक लहान मोठ्या नद्या आहेत. मात्र सिंचनाची फारशी सोय नसल्यानं मुख्य पीक म्हणून भात पिकालाच पसंती दिली जाते. त्यातच गेल्या काही वर्षात कापूस, सोयाबीन, मका पिकाचीही लागवड वाढली आहे. अशातच सिरोंचातील एका तरुण शेतकऱ्यानं अनोखा प्रयोग करत गडचिरोलीच्या मातीत गेल्या 3 वर्षांपासून चक्क मोती पिकवलंय. रवी बोंगोनिवार असं त्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. मोत्याच्या शेतीचा प्रयोग करताना पहिल्या वर्षी रवीनं 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली. यात शिंपल्यांची खरेदी, जाळं यांसह विविध वस्तूंवर खर्च आला. मात्र 15 ते 16 महिन्यात त्याला दुप्पट उत्पादन मिळालं. त्यामुळे मागच्या 3 वर्षांपासून रवी मोत्याची शेती करत असून यातून त्याला मोठा नफा मिळतोय असं तो सांगतो. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं डहाणू इथे फुल स्पॅन लॉन्चिंग गॅन्ट्रीद्वारे बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी 40 मीटर लांबीचा पहिला फुल स्पॅन प्री स्ट्रेड कॉन्क्रीट बॉक्स गर्डर लॉन्च केलाय. या गर्डरच्या लॉन्चनंतरच पूल बांधणीचं काम करण्यात येणार आहे. प्रत्येक 40 मीटर लांबीच्या पीएससी बॉक्स गर्डरचं वजन सुमारे 970 मेट्रिक टन आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प एकूण 508 किलोमीटरचा असून महाराष्ट्रामध्ये 156 किलोमीटर लांबीचा भाग आहे, ज्यामध्ये शिळफाटा ते झरोली गावापर्यंतचा 135 किलोमीटरचा उन्नत मार्गाचा समावेश आहे. प्रभादेवी येथील 125 वर्षांहून अधिक जुना पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. त्यानुसार गणेशोत्सवानंतर 10 सप्टेंबरला हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचं वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र पूल बंद करून पाडकाम करण्याचा कोणताही अंतिम निर्णय मुंबई वाहतूक पोलीस किंवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे 10 सप्टेंबरला पूल वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता कमी आहे. डोळ्यांची तपासणी करण्यासाठी जाणाऱ्या दाम्पत्यावर काळानं झडप घातल्याची घटना नागपूरमध्ये घडली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनानं धडक दिल्यानं 50 वर्षीय पती राजकुमार कुंभारे आणि 47 वर्षीय पत्नी इंदू कुंभारे यांचा मृत्यू झाला. सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तेलकामठी शिवारात ही घटना घडली. अरुंद रस्ता आणि वळणावर चारचाकी चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. दौंडमध्ये खासगी एजंट बनवून वाहन चालकांना लुटणारे खंडणीखोर गजाआड झालेत. यवत पोलिसांनी ठोकलेल्या दोघांना बेड्या तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. पुणे सोलापूर महामार्गावर यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाखारी इथं प्रवासी वाहनांना खासगी एजंट असल्याचं सांगत लुटत होते. वाहनांची अडवणूक करून गाडीवर कर्ज असल्याचं सांगत दमदाटीनं 25,000ची जबरदस्तीनं लूट करणाऱ्या दोघा खंडणीखोरांना यवत पोलिसांनी गजाआड केलाय. तर अन्य दोघांचा यवत पोलिसांकडून शोध घेतला जातोय. सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच निवडणूक आयोगाला बिहारमधील एसआयआरसाठी
12वा दस्तऐवज म्हणून आधार कार्डचा समावेश करण्यास सांगितलंय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्ड हे केवळ एक ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यास सांगितलंय. आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही असं देखील सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस जयमाला बागची या 2 न्यायाधीशांच्या बेंचनं दिलाय. फक्त खऱ्या नागरिकांनाच मतदान करण्याची परवानगी आहे. जो कोणी खोट्या कागदपत्राद्वारे आपण खरे नागरिक असल्याचा दावा करतात त्यांना वगळण्यात यावं असं निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. भारत सरकारनं 2020 साली चिनी शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकवर बंदी घातली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक भारतात पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र या सगळ्या चर्चांवर केंद्र सरकारनं पूर्णविराम लावलाय. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे आलेला नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे भारतात टिकटॉकवरची बंदी कायम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबला भेट देत पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. हिमाचल प्रदेशातील पूर आणि भूस्खलनग्रस्त भागांचं मोदी हवाई सर्वेक्षण करणार आहेत. तर हिमाचल प्रदेशातील कांगडा इथे मोदी अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. तर हिमाचलनंतर पंजाबमधील पूरग्रस्त भागांचेही मोदी हवाई सर्वेक्षण करणार आहेत. त्यानंतर गुरुदासपूरमध्ये मोदी अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय आढावा बैठक घेणार आहेत. तर गुरुदासपूरमधील पूरबाधितांशी मोदी संवाद साधणार आहेत. पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झालाय. पंजाब सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पुरामुळे राज्यातील 23 जिल्हे बाधित झाले, ज्यामध्ये 1655 गावांचा समावेश आहे. एकूण 3,55,709 नागरिक या पुरामध्ये बाधित झालेत. पुरामुळे सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये अमृतसर आणि गुरुदासपूरचा समावेश आहे. गुरुदासपूरमध्ये सर्वाधिक 40,169 एकर पिकांचे नुकसान झाले. भारतीय लष्कर आणि एनडीआरएफची पथकं पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य करत असून आतापर्यंत 19,474 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. हिमाचल प्रदेशातील मंडी इथं एका अनियंत्रित कारचा कहर पाहायला मिळालाय. कारनं दोघांना धडक दिली. तरुणाला जोरदार धडक दिल्यानंतर अनियंत्रित कार दुसऱ्या कारलाही धडकली, ज्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 वाहनांचीही एकमेकांवर धडक झाली. या अपघातात 3 जखमी झाले. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र.